मिराज लीला द मा मिराजदार लिखित निवडक कथांच्या अभिवाचन कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मंडळी, मराठी भाषेची गोडी आहे, विनोदाची आवड आहे आणि तरीही दमांना ओळखत नाही असा साहित्य रसिक शोधूनही सापडणं कठीण. आजही तुम्ही एक कुतूहल म्हणून एक प्रयोग करून बघू शकता. म्हणजे तुम्ही जेव्हा भारतात जाल तेव्हा त्यात कुठेही मराठी वाचनालयात जायचं, त्यातल्या विनोदी सेक्शन मध्ये कपाटांमध्ये ठेवलेल्या पुस्तकांपैकी कुठलीही पुस्तकं मुखपृष्ठ न बघता काढायची आणि त्यातल्या शेवटच्या पानाकडे जायचं. या पानावर स्टॅम्प्स असतात, म्हणजे ते वाचकांनी ते पुस्तक कधी बॉरो केलं त्याचे स्टॅम्प्स असतात. ते स्टॅम्प्स बघायचे. त्याच्यात जास्तीत जास्त स्टॅम्प्स ज्या पुस्तकावर असतील ते पुस्तक बाजूला काढायचं. आता ते पुस्तकाचं मुखपृष्ठ बघायचं, ते हमखास दमांचं पुस्तक निघेल. खर तर मी सांगतोय तो प्रयोग जास्त करून फसण्याची शक्यता आहे. याचं कारण हे आहे की तुम्हाला हवं असलेलं पुस्तक वाचनालयात बहुधा न मिळण्याचीच शक्यता जास्त आहे, कारण ते पुस्तक तुमच्या आधीच कोणीतरी पटकवलेलं असतं. तर असे अत्यंत लोकप्रिय निखळ विनोद निर्मिती आणि खास करून ग्रामीण लोककथेचा नवा मापदंड निर्माण करणारे श्री दत्तात्रय मारुती मिरासदार म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके दमा. माझ्या बापाची पेंड, हुबेहूब, मिराजदारी, भोकरवाडीच्या गोष्टी, गप्पांगण असे 24हून अधिक कथासंग्रह त्यांच्या लेखनातून आजवर आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. एक डाव भूताचा, ठकास महाठक अशा 18 चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्याचबरोबर बालसाहित्य, ललित लेख आणि स्तंभलेखन याच्यातूनही त्यांनी वाचकांचं मनोरंजन केलेलं आहे. मी तेव्हा जन्मलो नव्हतो, परंतु मी असं ऐकून आहे की 60च्या दशकामध्ये शंकर पाटील, व्यंकटेश माडगुळकर आणि दमा मिरासदार या त्रयीने महाराष्ट्राच्या गावोगावी जाऊन कथाकथनाचे जे कार्यक्रम केले त्याच्यातून अनेक आबालवृद्धांचं मनोरंजन झालं, त्यांना साहित्याची गोडी लागली, त्याच्यात रुची निर्माण झाली. तर हे कार्य खूप मोठं आहे आणि अशा हजारो माणसांना हसवणारे, त्यांचं मनोरंजन करणारे, गोष्टी वेल्हाळ असे दमा मिरासदार त्यांनी आपल्याला भरभरून दिलं. गेल्या वर्षी ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांना देवाज्ञा झाली. तर आपण त्यांच्याकडून जे भरभरून मिळवलं त्याची एक पोचपावती म्हणून, आपल्या प्रेमाची एक पोचपावती म्हणून, एक मानवंदना, एक सलामी म्हणून आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन केलेलं आहे. अभिवाचनासाठी आपण 5 कथा निवडलेल्या आहेत. आजच्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये त्याच्यातल्या 3 कथा आम्ही सादर करू आणि उरलेल्या 2 कथा यानंतर महाराष्ट्र मंडळाच्या युट्यूब चॅनलवरती गेल्या 1-2 आठवड्यात पुढच्या तिकडे प्रसारित केल्या जातात. तर आता पहिल्या कथेकडे वळूया. गावातल्या इनामदाराचा एक महत्वाचा निरोप त्याचा नोकर महादा याला तालुक्याला पोचवायचा आहे. निरोप अत्यंत साधा आहे, परंतु तरीही तो समजून घेताना आणि इच्छित स्थळी पोचवताना काय काय होतं, काय काय प्रवासात अतरंगी गमती जमती घडतात ते पाहूया. सादर करतोय पहिली कथा, निरोप. भोकरवाडी हे गाव फारच अद्भुत ठिकाणी वसलेलं होतं. मोठ्या सडकेवरनं आत 4 कोस वाट तुडवली म्हणजे हे गाव लागत असे. पण ही 4 कोसांची वाट फारच नामांकित होती. तिचं मुख्य वैशिष्ट्य हे होतं की माणसांच्या साध्या डोळ्यांना ती अजिबात दिसत नसे. सरस्वती नदीच्या गुप्त प्रवाहाप्रमाणे हा रस्ताही गुप्त होता. सुरुवातीला तो ओढ्या नाल्याच्या सुकलेल्या प्रवाहाच्या रूपानं प्रगट होई. नंतर ही वाट एकदम जी भूमिगत होई ती बराच काळ कुठेच दिसत नसे. अशा वेळी ती जमिनीवरील उभ्या पिकाखालून गेलेली असे. तिचा नंतरचा काही काळ भाग हा केवळ काट्याकुट्यांचा होता. तोही ओलांडला म्हणजे मग अनेक लोकांचे मळे खळे, ताली, बांध अशी वळणं घेत घेत अखेरीस ती गावच्या शिवेला येऊन दाखल होई. नशीब या सबंध वाटेवर कुठे झाडे झुडपे नव्हती, नाहीतर मध्येच थोडीशी वाट झाड्यांच्या शेंड्यावरूनही गेलेली आहे असं नक्कीच कुणीतरी पटवून दिलं असतं.
या सगळ्या गोष्टींमुळे नव्या माणसाला भोकरवाडीची वाट चुकूनही सापडत नसे, किंवा सापडलीच तर मग ते गाव भोकरवाडी नसे, जांभूळवाडी किंवा बाभुळगाव असे. ही एरवीच्या दिवसात दिवसा ढवळ्या होणारी गोष्ट. मग पाऊस काळ आला म्हणजे या गावाचा भूगोल किती उलथापालथ होत असेल याचा नक्की अंदाज सांगणं कठीण. पावसाळ्यात भोकरवाडीचं बाहेरच्या जगाशी असलेलं दळणवळण पार तुटून जाईल, कारण वाट म्हणून ओळखला जाणारा सर्व भूभाग पाणी, चिखल, राड, लव्हाळी यात बुडून गेलेला असेल. या काळात परगावी जायची दगदग सहसा कोणी घेत नसे. आता अगदीच नाईलाज झाला, तितकंच महत्वाचं काम निघालं तर गोष्ट वेगळी. आज गावच्या इनामदाराचंही असंच महत्वाचं काम निघालं होतं. इनामदाराच्या 2 बायका मागेच मेल्या होत्या आणि तिसऱ्या बायकोचं 6वं बाळंतपण आता अगदी जवळ येऊन ठेपलं होतं. आज सकाळपासून तिचं पोट सारखं दुखत होतं. वरचेवर वेणा येत होत्या, त्या धड कमी होत नव्हत्या किंवा धड त्यातून सुटकाही होत नव्हती. सकाळपासून ती सारखी विवळत होती, जमिनीवर लोळण घेत होती. घरातल्या आयाबाया काही ना काही उपचार करत होत्या. तात्या इनामदार उघड्या बंब अंगानं बाहेर बैठकीत बसला होता. पुढे आलेल्या पोटावरनं अधूनमधून तो मोठ्या मायेनं हात फिरवत होता. छातीवरच्या दाट केसांना हातानं पिळे घालत होता. आता काय करावं याचा विचार करत होता. अंधार व्हायला आला होता. काळ्याकुट्ट ढगांनी आभाळ भरून भरून येत होतं. त्यामुळे संध्याकाळ रात्रीसारखीच वाटत होती. मधून मधून पावसाच्या लहानशा सरी येत होत्या. सबंध भोकरवाडी गाव आपापल्या खुराडात कोंबडीसारखं गप्प बसून होतं. कुठेही कसलीही हालचाल नव्हती. सगळीकडे कसं गडीक गुप होतं आणि तात्या इनामदार डोकं खाजवीत विचार करत होता. तात्याला एकदम कशाची लहर येईल याचा नेम नसे. आताही त्याला एकदमच एक लहर आली. विचार पक्का झाला आणि त्यानं एकाएकी गड्याला हाक मारली. महाद्या, ए महाद्या भडव्या. त्याबरोबर पटका काखेत धरून दिंडी दरवाजापाशी आरामशीर चिलीम ओढत बसलेला महादा दचकून उठला. चिलीम तिथंच कोपऱ्यात उभी करून तोंडातला धूर त्याने भक्कन हवेत सोडून दिला. लगबगीने आत येऊन त्यानं विचारलं, मला हाका मारले जाणे? मग काय माझ्या बाला हाका मारला का? नाही, मलाच. असं म्हणून नम्रपणे डोके खाली वाकवून महादा उभा राहिला. एकही शब्द न बोलता डोक्याचा वरचा भाग खाजवीत उभा राहिला. हे बघ, तालुक्याच्या गावाला जा आणि झक पैकी एक बाई डॉक्टर घेऊन ये. आत्ताच्या आत्ता? मग काय महिन्याभरानं जायचं म्हणतोस काय मूर्ख माणूस? तसं निघालोच बघा. हा, त्यांना म्हणावं असाल तशात चला. काय? हा, असाल तशा चला. हा, ताबडतोब निघा म्हणून सांगायचं आणि जमलंच तर घेऊनच यायचं बरोबर. हा, वय वय. एवढं बोलून महादा मालकाच्या बोलण्याला माना हलवीत हलवीत गडबडीनं पटका बांधू लागला. पण सारखी मान हलवीत राहिल्यामुळे बराच वेळ त्याला पटका आणि डोके यांचा जवळचा संबंध जोडणं अशक्य झालं. अखेरीला मालकाचं बोलणं संपलं, त्याची मान हलायची थांबली तेव्हा पटका बांधून तो हल्ला. भराभर दाराकडे गेला. जाताना पुन्हा इनामदारानं बजावलं, हे बघ, पैशासाठी कुरकुर करायला लागली तर म्हणावं काळजी करायचं कारण नाही. तू म्हणशील ते देऊ. आता मी काय म्हणणार? अरे लेका, तू नव ती बाई म्हणाल ते देऊ.
हा हा. दरवाजाच्या जवळ जाऊन महादानं चिलीम उचलली. झुरका घेत घेत तो रस्त्यानं निघाला. मोठ्या नाराजीनं निघाला. ह्या अशा चमत्कारिक वेळी तालुक्याच्या गावी जायचं त्याच्या अगदी जीवावर आलं. ह्या पावसाळी हवेत अंगावर कामरून घेऊन गरमागरम झुरके घेत बसायचं का 10-5 मैल तंगड्या तुडवत अंधारा वाटेनं जायचं. जा तालुक्याच्या गावाला असं नुसतं म्हणायला या इनामदाराच्या बापाचं काय जातंय. या अंधारात असल्या रस्त्यानं चालत जायचं म्हणजे काय चेष्टा आहे. कुठं गाळात चुकून रुतून पडलो तर नदीत टाकायला सुद्धा हाड नाही मिळायचं. या इनामदाराच्या बायकोला तर उद्योगच नाही. आता या भलत्या वेळी पोट दुखायचं काही नडलं होतं का. ते काही नाही. वाटेवर घर आहेच आपलं. तिथे जरा टेकावं, घटकाभर बसून जेवून खाऊनच हळूहळू निघावं. महादाच्या मनात असे सोयीस्कर विचार सारखे येऊ लागले. त्या नादात तो घरी येऊन टेकला. निवांत बसून चिलीम ओढू लागला. महादाची तरणी ताठी बायको बोलायला फार फरडी होती म्हणून महादा तिला बालिस्टर म्हणत असे. चिलीम बिलीम ओढून झाल्यावर तो आपल्या बायकोला लाडे लाडे म्हणाला, बालिस्टर, ए बालिस्टर, ए बघ की तो इनामदार कसं लागलाय माझ्या पाठीमागे. का काय झालं. अगं ये इनामदाराच्या बायकोचं लागलं पोट दुखाय. दुखू दे. दर साल तिचं पोट दुखतं. त्यात काय नवीन नाही आता. होय की खरं आहे. अहो दर भाद्रपदात इनामदाराची बायको बाळंतून होती. मला हाय ठाव. पुढं बोला. अगं तिचं सकाळपासून पोट दुखतंय. मी म्हणलं दुखणं का. हा दुखलं तर त्या माऊलीचं दुखत. मग आता इनामदार म्हणतोय आताच्या आता तालुक्याला जा आणि डागदरीच्या बायकोला घेऊन ये. या बया या वक्ताला. अरे मग काय सांगतोय. जमलं तरी आलो की असं निरोप करायचंय म्हणत तिला. पैक लागेल तेवढं सोडीन म्हणला. पेटला तो पैसा. इतक्या रात्रीच्याला मी नाही जाऊ द्यायची तुम्हासनी. आमासनी काय पोरं बाळवू देतात की नाही दोंडांनो. नाही ना आता बघू म्हणजे झालं. पण बालिस्टर अगं नोकरी आहे ना. मग कसं करतीस. मातीत बसवली ती नोकरी. कुठल्या कुठं जायचं म्हणजे. हा तर काय ग. अजाबात नाही हलायचं सांगून ठेवते. अगं मी काय तुझ्या मर्जी बाहेर आहे का. पण आता नोकरी. पण त्यातनं तुमची तब्येत नाही बरी. खोकताय नाव सारखं. खोकताय खूप तब्येत बरी नाही हे विसरलोच होतो. त्या दोघा प्रेमळ नवरा बायकोचा अशा रीतीनं बराच वेळ संवाद झाला आणि आपण न जाणंच योग्य ही गोष्ट महादाला 100% पटली. हा एक गोष्ट खरी होती. इनामदाराचा निरोप कुठून तरी तालुक्याच्या गावाला जाऊन धडकणं आवश्यक होतं. पण त्यासाठी महादानच गेलं पाहिजे असं थोडंच होतं. या कामाला काय कुणीही गेलं तरी चालण्यासारखं होतं. उदाहरणार्थ महादाचा मेहुणा रंगा जरी गेला असता तरी काही बिघडणार नव्हतं. रंगा सध्या महादाकडेच येऊन राहिला होता. त्याच्याच जीवावर भाकर तुकडा खात होता आणि दिवसभर गावात गटाळ्या घालीत हिंडत होता. त्याला काम सांगितलं तर नाही म्हणायची त्याची टाप नाही. या कामाला त्यालाच पाठवावं. अगदी योग्य. बालिस्टरने सुचवलेली ही युक्ती महादाला एकदम पसंत पडली. बायकोच्या बुद्धिमत्तेविषयी त्याला असलेला आदर वाढला आणि मग तो घरात गप्प बसून राहिला. त्या गारव्यात अंगावर पांघरून घेऊन बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून बराच वेळ लाडे लाडे गप्पा मारीत बसला. जेवण खाण करून मेहुण्याची वाट पाहत थांबला. पण मेहुणा त्या दिवशी रात्री लवकर घरी आलाच नाही.
चांगली मध्यरात्र उलटून गेली. फार उशीर झाला आणि मग चोरट्यासारखा रंगा घरात आला. 2-5 ठिकाणी गप्पा मारून, पत्ते खेळून आणि बरीच उंडगेगिरी करून आला. घरात शिरून अंधारातच पांघरून हुडकू लागला. ह्या वेळेपर्यंत महादाला झोप लागली होती. घुर घुर करून तो जोरात घोरत होता. मधून मधून त्याच्या तोंडातून बुडबुडाही बाहेर येत होता. पण बायको जागी राहिली होती. बसल्या बसल्या पेंगत ती रंगाची वाट पाहतच थांबली होती. रंगा आत शिरल्याबरोबर ती म्हणाली, रंगा, झोपू नका बर का. ह्यांचं काम करायचं हाय. तालुक्याच्या गावाला निरोप पोचता करायचा हाय. रंगा तोंड वाकडं करून उभा राहिला. आळसानं आणि जागरणानं त्याचे डोळे लाल झाले होते. अंग ताटलं होतं, झोपही येत होती. पण मेवण्याच्या बायको पुढे काकू करायची त्याची छाती नव्हती. मोठी जांभई देऊन उभ्या उभ्या डोळे मिटत त्यानं म्हटलं, असला निरोप आहे. खरं म्हणजे निरोप महादास समक्षच सांगणार होता. पण आता तो गाढ झोपला होता. एवढ्या तेवढ्या कारणासाठी त्याला उठवणं बायकोला काही योग्य वाटलं नाही. मनाशी आठवून आठवून ती म्हणाली, रंगा, तालुक्याच्या गावाला डागडर आणि बाई हाय, त्यांना बोलून आणायचंय बघ. म्हणाव इनामदारानं बोलवलंय. सवड असली तर ह्या म्हणाव लवकर. बर. आणि पैका लागलं तितका देऊ. खानदाडी बर म्हणाली तर खानदाडी बर देऊ. पण येण्यात काय हाय गाय करू नका. एवढा सांग बर का निरोप. होय होय होय. खानदाडी बर बाया द्या सांगतो का मी. सांगतो समज. जावा मग हटपाशी. निघालो. हे शब्द बोलता बोलताच महादाच्या बायकोला मोठी जांभई आली आणि ती आडवी झाली. निघालोच हे रंगाचे शब्द तिला ऐकूच आले नाहीत. त्याच्या आतच तिला झोप लागली. रंगानं मग जास्त गडबड केली नाही. मुकाट्यानं त्यानं अंथरूण उचललं आणि मारुतीच्या देवळाच्या कट्ट्यावर ऐस पैस पसरला. नेहमीप्रमाणे पालथा पडून तो झोपला. विचार करीत पडला. मेवण्याच्या बायकोनं ज्या सुरात निरोप सांगितला होता त्यावरून हे काम काही विशेष महत्वाचं दिसत नव्हतं. इनामदाराचा कसला तरी निरोप होता आणि तो तालुक्याला द्यायचा होता. आणि निरोप तरी काय होता? कुठल्याच्या बाईला चला बोलावलंय एवढंच तर सांगायचंय. ही कुठली बाई बुवा? बहुधा इनामदाराची नातेवाईक असावी. काकी नाही तर मामी असेल. दुसरं कोण असणार? समजल तिथं गेलं म्हणजे. पण मग निरोप द्यायला आत्ताच गेलं पाहिजे असं थोडंच होतं. सांगणारा माणूस काय हो, नेहमीच गडबड करून सांगत असतो. पण ऐकणारानं ते सवडीनच करायला नको का? शिवाय घटकेनं काही प्रहर होत नाही. आत्ता जायचं ते पहाटे जावं इतकंच. म्हणजे झोपही चांगली होईल, चालायलाही हुरूप येईल. इतका सगळा विचार करत करत रंगाला झोप लागली. अशी गडद झोप लागली की उजाडायलाच तो जागा झाला. निरोपाची आठवण झाली तसा तो ताडकन उठला. अंथरूण गुंडाळून चहा बिहा न मारताच गडबडीनं गावाबाहेर पडला. डोळे चोळत चोळत वाटेला लागला. रंगाचे संपूर्ण डोळे उघडले तेव्हा तो 1 मैलभर चालत आला होता. पण दरम्यान वाटेत 2-5 ठिकाणी काटे मोडले होते आणि त्याची गती कमी झाली होती. लंगडत लंगडत वाटेतला चिखल राड या गोष्टींना तोंड देत देत तो तालुक्याच्या अलीकडच्या गावापाशी येऊन पोचला. तेव्हा त्याच्या अंगावर इतका चिखल उडालेला होता की त्यात त्याचे कपडे दिसेनासे झाले होते. पायातल्या वहाणा कुठेतरी बेपत्ता झाल्या होत्या
आणि सगळं अंग दुखत होतं. जांभूळवाडीला तो पोहोचला तेव्हा सकाळचे 10 वाजले असावे. तालुक्याचं गाव 3 कोसावर राहिलं होतं. आभाळही अगदी आरशासारखं स्वच्छ झालं होतं आणि उबदार उन्ह सगळीकडे पसरली होती. या उन्हात बसून अंग शेकत शेकत चहा प्यावा, निदान बिडी ओढावी, गप्पा हाणाव्या असं त्याला फार फार वाटत होतं. रंगाला जे मनातून वाटत होतं तेच अगदी जांभूळवाडीच्या बऱ्याचशा लोकांनाही वाटत असावं. कारण गावाबाहेर मोडक्या तोडक्या कट्ट्यांवर दगड धोंड्यांवर बसून ऊन खात खात गप्पा मारायचा कार्यक्रम अगदी रंगात आला होता. रंगाला लांब न पाहिल्यावर कुणीतरी म्हणालं, त्यो कोण चाललाय र? कुठं आहे? त्यो बघ की त्यो निवळ काळा मारुती दिसतोय. आ, अरे का रे रंगा, मर्दा इकडं कुणीकडे रे? रे जरा तालुक्याच्या गावाला जातो. का बरं? एक अर्जंट काम आहे बाबा. अरे तुझ्या म्हणजे अगदी बसाय टाइम नाही वाच काय एवढं अर्जंट आहे वय? इथं काही हाय नाही म्हणा, पण गेल्याला बरं. अरे मग ये की राजा, बस जरा जरा बिडी बिडी बड आणि मग जा कुशल. हा, हे बोलणं रंगाला पटलं. एकतर कुठेतरी तोंड बिंड धुवून हातपाय खंगाळून घटकाभर बसावं असं त्याला वाटतच होतं. मऊ मऊ ऊन अंगावर घ्यावं, एखादी बिडी ओढावी, 4 इकडच्या तिकडच्या गोष्टी कराव्यात हे त्यानं ठरवलंच होतं. पण याशिवाय आणखीही एक कारण होतं. महादाच्या बायकोने रात्री निरोप सांगितला त्यावेळी त्याला पेंग आली होती. तिचे शब्द नीटसे लक्षात राहिले नव्हते. तालुक्याच्या गावाला इनामदाराची बाई कोण, काकी की मावशी न जाणो, एखाद्या वेळी मामीही असायची. जी कोणी असेल ती असेल, पण आपण कुठं नेमकं जायचं? उठायला उशीर झाला म्हणून न विचारता आपण तसेच आलो. पण इथे आता कुणाला तरी विचारलं पाहिजे. इनामदाराच्या नात्यातलं कोण आहे बरं तालुक्याला? कट्ट्यावर बसून रंगाने हातापायांना घटकाभर आराम दिला. मग पलीकडच्या ओढ्यावर जाऊन हातपाय तोंड धुवून परत तो कट्ट्याला टेकला. कट बिडी कट, लय काकडलंय अंग. रे शिवा, ये इनामदाराचं कोण पाहुणा आहे रे तालुक्याला? कोण तात्या इनामदार म्हणतोस की काय? है. तुझ्या आलो तो तमाशेबाज होय इनामदार. अरे तूच. त्या असं कोणी नाही. बट हे ऐकल्यावर रंगाला एकदम विचार पडला. त्याचा चेहरा चिंताक्रांत झाला. आता निरोप कोणाला पोचता करायचा? इनामदारानं सांगितलेली ही बाई कोण? का रे पण विचारतोस कशा पाहिजे? अरे त्याच अर्जंट काम आहे निरोपाचं. कुठली एक बाई आहे तिच्याकडे जायचं आणि सांगायचं तुला सवड असली तर बोलवले. अरे तुझ्या बाईले तू इनामदाराचे मी अजून खेळ सुरू झाला त्याचा. कसला खेळ? बा तुम्हाला माहितच नाही का? त्या इनामदारानं मागे लई बाया नाचवल्या होत्या. असं तर लई चावटपणा केला होता. काय आम्हाला सांगा तर खरं. बिडीचे झुरके मारून मारून शिवानं भरपूर दम घेतला. मग एका लाटात नाका तोंडातून धूर सोडून मंडळींकडे बघत तो थांबला. लोकांची उत्सुकता पुरेशी ताणली गेली आहे हे पाहिल्यावर तो म्हणाला, अरे सांगतो तुम्हाला, माग एकदा तमाशातल्या बाईच्या नादाला लागलो होतं ते इनामदार. सारखा तिच्या माग 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 फिरायचा. तिचं एक तमाशा चुकवायचा नाही बघ गडी. एकदा घरी नाच गाण्याची बैठक केली तेव्हा कधी नव तो गडी भांग प्यायला
अरे बघ काय झालं, ते इटा साखर कणिक समजून त्यानं ताबल्यावाल्याच मुका घेतला बघ. हा? अरे एकदा नव दोनदा घेतलं, दोनदा. मग काय कशापायी? बघ की आता, एकदा घेतलं चुकून, मग इटा म्हणली भले इनामदार तुम्ही लय कडी केलीच बघा, अरे घ्यावा की आणखी एकदा मुका, आणि तेव्हा आणखी एकदा घेतला. आपण असं लोक म्हणतात, हा आपण काय बघितलं नाही बाबा, आपण नाही बघितलं ही गोष्ट बर का. एवढं बोलून शिवा पोट धरधरून हसला. बाकीची माणसंही हसली. खूप वेळ हसत राहिली. मग शिवानं इनामदाराच्या रंगेलपणाच्या आणखी काही गोष्टी सांगितल्या. त्या ऐकल्यावर सगळ्यांची खात्री पटली की तात्या इनामदार हा महा इस्कलबाज माणूस असला पाहिजे. अरे आता तुला सांगतो बघ, आता पलीकडच्याच 5-7 वर्षात हा गडी चहू अंगाने खाली झाला तो, आणि ह्यो त्याचा नाद सुटला बी होता. पण वाटतं पुन्हा बहुतेक पाण्याची लेवल वर चढल्यासारखी दिसते बघ. ती कशावरनं? अरे बघ की, बाई तालुक्यावर आणायला स्पेशल रंगाला धाडून दिले नव्ह का, दुसरी कुठली बाई असणार. शिवानं ठामपणे असं सांगितल्यामुळे लोकांची खात्री पटली. बरोबर आहे, ज्या अर्थी इनामदारानं रंगाला निरोप देऊन पाठवला आहे त्या अर्थी त्याचा हाच बेत असला पाहिजे. नाहीतर तालुक्याला जाऊन बाईल घेऊन ये असं सांगण्याचं दुसरं कारण काय. लोकांची अशी खात्री पटली तेव्हा सगळ्यांनी रंगाला विचारलं, कुठल्या बाईला निरोप धाडला इनामदारानं? आता रंगाची ही खात्री पटलीच होती. त्याच्या डोक्यावरचं ओझं बरंच कमी झालं होतं. तथापि रात्री महादाच्या बायकोनं आपल्याला नेमका काय काय निरोप सांगितला होता तो आठवून पाहण्याचा त्यानं पुन्हा एकदा प्रयत्न केला. पण ते जमत नाही असं म्हटल्यावर त्याचा नाद सोडून देऊन तो म्हणाला, दुसरी कुठली असणार, या तमाशातलीच असायची, दुसरं काय. पण कंची. अरे गड्यानो, अरे नाव गाव नाही लागत बागीला काही, कुणीकडनं खेळ करणारी असली म्हणजे झाली बघ. जी भेटल तालुक्याला ती आणायची. आपल्याला बाईचं नाव का आठवत नव्हतं याचा रंगाला आता उलगडा झाला. तू तिच्या इनामदारानं कुठलीही बाई आणायला सांगितलं होतं म्हणायचं, आणि आपल्याला इकडे उगीच तिचं नाव आठवत नव्हतं. बरं, पण आणखीन काय काय निरोप दिलाय इनामदाराने? तो म्हणालाय पैक्याचं काय कारण करायचे कारण नाही, काय लागल तितका पैसा सोडतो असं आणखी सांगितलेलं आहे बघा. मारी म्हणजे समजा फुल ताफा बोलवलं असणार की तिकडं. मग राव जायला पाहिजे आपण बी. यार राव की खुशाल, ते ही नामदाराचा हाल या मस्त बक्कळ दांडगा आहे. म्या झाडला होता ना माग 5-50 गुर मस्त म्यातायला एका टायमाला. मग काय हरकत नाही. आणि नाही माली माणसं तर बाहेरच्या अंगणात करायला लावू आपण कार्यक्रम त्यांना. शकास ते बरच होईल, त्याची काळजीच करू नका. बिन घोर्या आपलं मेवणं आहे ना तिथं चाकरीला, परमिशन वगैरे आणायचं आपण बघतो ते. रंगानं तोंड भरून असं आश्वासन दिलं तेव्हा सगळी मंडळी खुश झाली. मग कुणी कसं जायचं, कुठं जमायचं ह्या विषयावर गप्पांचा घोळ झाला. स्पेशल गाड्या करून भोकरवाडीला जायचं, पण असला उत्तम कार्यक्रम ऐकण्याची सोनसंधी दवडायची नाही एवढं मात्र एकमतानं ठरलं. आता सूर्य बराच वर आला होता. उघड्या अंगाला उन्ह चांगली चपाचपा लागत होती. अंग तापत होतं. उन्हात बसण्याची गंमत गेली होती. गप्पाही चघळून झाल्या होत्या. शिवाय जेवण वेळही झाली होती. म्हणून माणसं हळूहळू उठली, घरोघर पांगली. मी काय म्हणतो रंगा, आता जेवणच जा की शेवट तालुक्याला. जेवण आहे पण असं म्हणून
रंगा घोटाळला. जेवायची वेळ झाली होती हे खरंच, ऊनही चांगलं तावलं होतं. अशा वेळी जेवण करून घटकाभर पडूनच जावं हे बरं. संध्याकाळ झाली तरी तसं काही बिघडत नव्हतं. नाहीतरी आता काही निरोपाची काळजीच नव्हती. निरोप अगदी लख्ख होता. सगळं नीट समजलं होतं. कुणीकडून तरी तो तालुक्याच्या गावी बाईला पोचता केला म्हणजे झालं. ते काम काय केव्हाही केलं तरी चालण्यासारखं होतं. बर, ते जेवण तसं का होईना, पण तरी आता 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 का फोन काढलास? थांब की वाईस. अरे जेवण काढल्यावर माझं काम मर्दा बाद होतं 2-4 घंटे. जायला मग नगच त्यात काय वाटल रे. झालं? थांब रे, कशाला उगाच त्यात काय झालं एवढं? निरोप द्यायला का तूच जायला पाहिजे असं वय? ते नाही. हा मग झालं की राशी. जेवण वेळ आहे, अन्नाला डावलं नाही बघ. जेवू पिऊ मग टाकू जरा रमी दाब मध्ये. आणि हा निरोपाचं तू विचारतोय. निरोप मग कसं जायचं ते? हे बघ हे बघ हे बघ. ते खायचे मारी. एक काम कर, यो घिसाडी आहे ना, नेऊन पोचता करेल बघ निरोल तिकडं. जायचं बी आहे त्याला तालुक्याला. काय रे भीमू, जाणार की नाही? हा हा मी जाणार आहे तालुक्याला, पण दुपारच्याला जाणार आहे. हा अरे मग त्याला काय झालं, एवढं सांगावं ते म्हणजे झालं. हा वय येतो की. भीमू खिसाड्यानं निरोप पोचवायचं ठरलं तेव्हा रंगाचा जीव हलका झाला. नाहीतरी खाचखळग्यातून, काट्याकुट्यातून आणि ओढ्या नाल्यातून चालून चालून त्याला आधीच बुडबुडा आला होता. पुढे जायचा भयंकर कंटाळा आला होता. पण घिसाड्याने निरोप पोचवायची हमी दिली होती. आता काही प्रश्न नव्हता. कुठून तरी एक बाई इनामदाराच्या वाड्यात नाचवायला पाठवून दिली म्हणजे संपलं आपलं काम. ते काम आता होईलच. ते काही असं अवघड नव्हतं की त्यासाठी खुद्द रंगानच जावं. भीमू खिसाडी गेला तरी चालण्यासारखं होतं. येऊन जाऊन पैशाचाच प्रश्न, पण तो सुटला होता. त्या येणाऱ्या बाईला बक्कळ पैसा द्यायचं इनामदारानं कबूल केलं होतं. मग काय हरकत होती? भीमू, तुझा साडू आहे का तालुक्याला? हा आहे की. अरे मग त्याला विचार की म्हणजे झालं. तो गडी यातला लय जंक्शन माणूस आहे बघ, लय जंक्शन माणूस आहे यातला तो. हा विचारतो. भीमूला अशा रीतीनं बजावून सांगितल्यावर दोघेही हल्ले, घरी गेले. जेवण बिवण आटोपून निवांत वाघासारखे झोपले आणि नंतर पत्ते खेळत राहिले. ते दोघे निघून गेल्यावर भीमूने गंभीर चेहऱ्याने पुढच्या हालचाली केल्या. फार जलद गतीनं केल्या. आजपर्यंतच्या त्याच्या आयुष्यात इतकी महत्वाची कामगिरी त्याला कोणीच सांगितलेली नव्हती. त्यामुळे हे काम पत्करल्यावर त्याचा चेहरा आक्रसला, फारच गंभीर झाला. एरवी दात घासून पुन्हा घरातला चहा प्यायला त्याला रोज 12 वाजत. मग 2 वाजेपर्यंत जेवण आटोपून तो घटकाभर लवंडत असे आणि 4 वाजता बाहेर पडत असे. पण आज त्याला तालुक्याला जायचं होतं. मुख्य म्हणजे इनामदाराचा फार महत्वाचा निरोप बरोबर न्यायचा होता. त्या जबाबदारीच्या जाणीवेनं त्यानं आज 15 मिनिटं लवकर चहापान उरकलं आणि अर्धा तास लवकर जेवण संपवलं. घटकाभर लवंडावं म्हणून तो झोपला आणि उठायला मात्र त्याला थोडा उशीर झाला. संध्याकाळी दिवस मावळायला तो घराबाहेर पडला. इनामदाराचा तातडीचा आणि नाजूक निरोप पोचवायला म्हणून हळूहळू चालत निघाला. तरी सुद्धा भीमू तालुक्याच्या गावी लवकर पोचला असता, पण वाटेत ओळखीचे फार लोक भेटले. त्यामुळे त्याचा अगदी निरुपायच झाला. सगळ्यांशी घटकाभर बोलून आपण कोणत्या कामगिरीवर निघालो आहोत हे त्यांना समजावून सांगणं त्याला भागच पडलं. पण प्रत्येकाशी फक्त अर्धाच तास त्याने घालवला. एवढं त्यातल्या त्यात त्यानं बरं केलं.
चालत चालत भीमू तालुक्याला येऊन पोचला तेव्हा चांगलीच रात्र झाली होती. अंधार गुडूप पडला होता. जिकडे तिकडे दिवे लागले होते. घरदार दुकानं बंद झाली होती आणि रस्त्यावर अगदी थोडी माणसं आढळत होती. साडूच्या घरी पोचल्यावर शंकर घिसाडी त्याला म्हणाला, लेट झाला यायला. हा, काम निघालं म्हणून लेट झाला. कसलं काम काढलंय? निरोप पोचता करायचा आहे भोकरवाडीच्या इनामदाराचा. हा, अर्जंट निरोप होता म्हणून घाईघाईनं गडबड करून लवकर निघालो. जरा सांगतो ना नंतर सगळं मागणं. घाईघाईनं गडबड करून लवकर निघाल्यामुळे इथे यायला भीमूला उशीर झाला हे काय कोडं आहे ते शंकर घिसाड्याला काही सुटलं नाही. तो काही बोलला नाही. जेवण खाण आटोपून पान तंबाखू खाल्ल्यावर त्यानं पुन्हा विचारलं, कसला अर्जंट निरोप होता? तुम्ही विचारलं बरं केलं. जरा नाजूक काम आहे. नाजूक? बोला की. बाई मिळेल का कुठं? बाई? होय. भले तुम्ही बी आमच्याच कॅम्पातले निघाले का भाऊजी? हे काय बोलतोच? तुम्हाला कशा बाई पाहिजे? बाई मला नव इनामदाराला पाहिजे भोकरवाडीच्या. कशा पाय? आता कशा पाय काय कोणाला ठाव? इनामदाराला मुका घ्यायचाय म्हणा तिचा. हा होय. आता मला दीर्घ माहित तुमच्या गावची माणसं आपली म्हणत होती म्हणे इनामदाराने गणाचा कार्यक्रम करतो आणि तेव्हा त्याला काय काय करतो. हा, म्हणजे नाच गाण्याचा कार्यक्रम करायचा असं म्हणा की हो राव. हा वय तेच. आणि पैशाच? ते काय आवड नाही. इनामदार म्हणलाय 1000 रुपये विधी काय मागायचं पण बाई आणता भरतो. मायला इनामदाराच्या. भीमू घिसाड्यानं सांगितलेली ही माहिती ऐकून शंकर घिसाड्याच्या तोंडाला पाणी सुटलं. पैसे नसल्यामुळे बऱ्याच दिवसात तो तमाशाच्या थिएटराकडे फिरकलाही नव्हता. आता या निमित्तानं तिकडे जाणं शक्य होतं. ठुमकणाऱ्या लचकणाऱ्या अंबुजांशी बोलणं शक्य होतं. फार काय, तिचा खेळही फुकटात बघणं जमण्यासारखं होतं. या सगळ्या गोष्टी ध्यानात येऊन तो म्हणाला, आज काय गडबड नाही ना जायची? हा, मग अंबुजन हाय तिच्याकडे मी जाईन उद्याला. तुमचं काम करून टाकेन. अंबुजान? हा, म्हणजे जुनी बाई हाय पण बाई एकदम बेस्ट हाय. होय काय? मग एवढं आमचं काम करायचं होणार? उद्यान चालत जातो आणि तुमचं काम करतो. तुम्ही बिनवर राहावा की यांगाशी. शंकर घिसाड्यानं हे आश्वासन दिल्यावर भीमूचीही काळजी संपली. त्याच्या चेहऱ्यावरचा गंभीरपणा हलके हलके नाहीसा झाला आणि नेहमीप्रमाणे रडका चेहरा करून तो झोपला. शांतपणे झोपला. इतकी नाजूक गोष्ट त्याने आयुष्यात कधीही केली नव्हती. एवढा महत्वाचा निरोप त्यानं आजपर्यंत कधीच पोचता केला नव्हता. त्यामुळे त्याला फार दडपण आल्यासारखं वाटत होतं. आता मात्र तो शांतपणानं झोपला. फक्त झोपेत त्याला निरनिराळी चमत्कारिक स्वप्न पडली. एका स्वप्नात अंबुजानने भीमूचाच गालगुच्चा घेतला अशी गमतीदार स्वप्न सोडली तर बाकी त्याला अगदी शांतपणे झोप लागली. दुसऱ्या दिवशी शंकर घिसाडी कामाच्या रगाड्यात सापडला आणि दिवसभर दुकानीच अडकून राहिला. अंधार पडला आणि दिवे लागण झाली तसा मात्र तो हलला. घरी येऊन जेवून तमाशाच्या थिएटराकडे गेला. माडीवर जाऊन अंबुजानला भेटला. त्याने अंबुजानला सांगितलेल्या निरोपाचं थोडक्यात तात्पर्य असं होतं
की भोकरवाडीच्या इनामदारानं खास तिची बैठक करायची ठरवलेली आहे. या कार्यक्रमाला 2-5 गावची शेलकी मंडळी येणार आहेत. बैठक धडाक्यानं होईल. पैसाही चांगला मिळेल. निदान 1,500 रुपयाला तरी काही मरण नाही. तेव्हा काय वाटेल ते करून सर्व ताफा बरोबर घेऊन भोकरवाडीला ताबडतोब हजर राहणे. 1,000-1,500चा आकडा ऐकून अंबुजान खुश झाली. पण पायात चाळ बांधता बांधता ती म्हणाली, इनामदार लई जिन जातीचा हाय, ठाव हाय मला. माग 5-7 वर्षाखाली मी गेलते, फक्त 100 रुपये टिकवलं त्याने हातावर, मग पुन्हा नाही गेले मी. ह्या खेपेला तशी काय काळजी नाहीच. रुपये 1,500 काढूनच ठेवले निराळ. मी समक्ष बघितलंय की. असं का? वय पैसा काढून ठेवलं इकडं. मी निघालो ते एक्सप्रेस तुमच्याकडे यायला. मागच्या वेळेला जागा झाडून बी घेतली नव्हती नीट. आता काय तयारी तरी केली का बैठकीची? तर हंड्या झुमर असं चकपक करून ठेवलंय. हालाला नवा रंग बी दिलाय. अन शालू पैठण्या समजा काढून ठेवले की. असं का? मग चालतंय की. अंबुजानं मग जास्त चौकशी केली नाही. शंकर घिसाड्यानं आणखी बरंच वर्णन तिला ऐकवलं आणि गार करून टाकलं. मग तिनं हातानं पट्टी करून त्याला दिली. स्वतःच्या बटव्यातला खास हैदराबादी जर्दा त्याच्या हातावर ठेवला. तेव्हा झाल्या श्रमांचं सार्थक झाल्यासारखं त्याला वाटलं. ऐटबाज काम झाल्याच्या बायली असं मनाशी म्हणत तो थिएटरात विंगेत जाऊन बसला. एरवी पिटात बसणाऱ्या या माणसानं या दिवशी सबंध तमाशा विंग मध्ये बसून पाहिला. दुसऱ्या दिवशी अंबुजानं दिवसभर आवरावर केली. रात्रीची बारी ठरलेली होती, ती सगळी सांभाळली आणि तिसऱ्या दिवशी सगळा ताफा बरोबर घेऊन तिनं बैलगाड्या केल्या आणि भोकरवाडीची वाट धरली. पावसाळ्यात भोकरवाडीला जाण्याचं पूर्वी काहीच कारण पडलं नव्हतं. त्यामुळे भोकरवाडीच्या रस्त्याला काय हिसका बसतो हे कुणालाच माहिती नव्हतं. पण गाड्या त्या अद्भुत रस्त्याला लागल्या मात्र असे धडाधडा हिसके बसू लागले की सगळ्यांची हाडं खिळखिळं झाली. वरंगळीत बसलेल्या गचक्यांनी थोबाड फुटली. गाडीच्या साठ्यावर डोकी आपटून आपटून सगळ्यांना टेंगळं आली. चिखल राड तर इतकी उडाली की सगळे अंगावरचे कपडे खराब होऊन गेले. बाई आणि पुरुष हा फरकही ओळखू येईनासा झाला. मध्येच 2दा गाड्या मोडल्या आणि 3दा पावसाची जोरात सर येऊन गेली. या सगळ्या गोष्टींना तोंड देत देत सगळा ताफा जेव्हा भोकरवाडीला पोचला तेव्हा दुपार उलटून गेली होती. संध्याकाळ व्हायला थोडा अवकाश होता. आभाळ भरभरून येत होतं. मधून मधून पावसाचे थेंब खाली उतरत होते आणि दिंडी दरवाजापाशी महादा चिलिमीचा धूर गिळीत निवांत बसला होता. गाड्या दिंडी दरवाजापाशी येऊन थांबल्या तसा महादा त्यांच्याकडे बघत राहिला. इनामदाराकडे चालूया ना बघा. त्यासनी म्हणावं अंबुजान आलेली हाय. इनामदाराच्या घरी पोरगा जन्माला येऊन 4-5 दिवस झाले होते. आजच त्याची 5वी पुजली होती आणि कधी कुणाला बोलावलं होतं हे आता तात्या इनामदाराच्या लक्षातही राहिलेलं नव्हतं. त्यामुळे अंबुजान आली आहे हा निरोप ऐकून त्याला आश्चर्य वाटलं आणि मग तो खुशही झाला. लगबगीनं बाहेर येऊन तिचं आगत स्वागत करीत तो म्हणाला, वा 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 अंबुजान, पोरगा झालाय मला. आता आलीस तर नाच गाण्याची बैठक झालीच पाहिजे बरं का, सांगून ठेवतो. बैठक? गाडीचे हिसके खाऊन खाऊन सगळ्या अंगातनं कळ्या लिगायला लागल्यात माझ्या. आता यातनं जगले वाचले तर नाच गाणं. का ग, काय झालं? पोटात दुखायला लागलंय भयंकर माझ्या. तिच्या तिला
आरामशीर बसवून इनामदारानं नाना उपचार केले. ओवा दिला, सोडा दिला, पोट शेकलं, पण तिचं पोट दुखणं थांबेना. ती जास्त जास्तच विवळू लागली, कणू लागली. पोटावर हात ठेवून भुईवर लोळण घेऊ लागली. असा तास दीड तास गेला. कुठून इकडं आले असं झालंय मला. कधी नव ते 7 वर्षांनी पोटूशी राहिले मी आणि ह्यो प्रसंग आला. हे ऐकल्यावर इनामदारानं चमकून तिच्याकडे निरखून पाहिलं. आंबुजानला दिवस गेले आहेत याची त्याला खात्री पटली. चिंताक्रांत होऊन तो तिच्याकडे बराच वेळ बघत उभा राहिला, विचार करत थांबला. आणि मग एकाएकी त्यानं महादाला हाक मारली. महाद्या भडव्या, महाद्या, आत्ताच्या आता तालुक्याला जा आणि एक बाई डॉक्टर ताबडतोब घेऊन ये.